बाभळगाव म्हटलं की विलासराव देशमुखांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि आज त्यांच्या गावामध्ये आपण आहोत. त्यांच्या गावातल्या लोकांशी आपण संवाद साधणार आहोत की विलासराव देशमुखांविषयी बोलायचं आहे आपल्याला. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहेत विलासराव देशमुख साहेबांविषयी. तर माझ्यासोबत काका आहेत. नाव काय आपलं? नागनाथ तुकाराम कदम. देशमुख साहेबांच्या काय आठवणीत गावातल्या? देशमुख साहेब हे ग्रामपंचायतला 1 नंबर वार्डापासून त्यांनी ग्रामपंचायतला आले. त्यांना आमच्या 1 नंबर वार्डातून भरपूर प्रतिसाद दिला आणि त्यांनी बरेच दिवस म्हणजे कुठलेही मोठे साहेब झाले तरी त्यांनी 1 नंबर वार्डाची आठवण सतत ठेवली त्यांनी. म्हणजे ज्या वेळेस आपण पाहिलं देशमुख सरांचा प्रवास, देशमुख साहेबांचा प्रवास, की ग्रामपंचायत मेंबर पासून ते पार मुख्यमंत्री केंद्रीय मंत्रीपदी ते विराजमान झाले होते. परंतु सुरुवात जी आहे ते ह्याच गावातील वार्ड नंबर 1 नंबर आणि त्या वार्डचे तुम्ही मतदार आहेत. मतदार आहे त्याचे. काय आठवण त्यांच्या कधी इकडे गावामध्ये आले तर काय? त्यांनी सारखं म्हणजे 1 नंबर वार्डाची आठवण काढायचे. कुठल्याही भाषण असेल तर तिथून 1 नंबरच सगळं कौतुक करत गेले त्यांनी. नाव? वैजनाथ स्वामी परबाप्पा. बोला, विलासराव देशमुख साहेबांबद्दल काय आठवणीत तुमच्या? त्यांच्या आठवणी म्हणजे कसे त्याने गावात आले की सर्वालाच घेऊन बोलत होते. की कुष्ठरोगाचा जरी असला माणूस जवळ घेऊन बोलायची, एवढे त्यांचं ही होत. आणि गावात ह्या रस्त्याला पहिला जुना रस्ता आहे. पूर्ण लोकाला महाशिवरात्रीला रस पाजूनच हातात ऊस देऊन देव वाट लावायची. म्हणजे त्यांच्या घरी पूर्वीपासून शेती केली जायची, ऊसाची शेती. आज बी 100 जनावर पाणी पितात. आज बी हौदा एवढा मोठा या रोडला. आज बी त्यांचे पहिल्यापासून असं हे. दुसरे पण माझ्यासोबत आहेत गावातले नागरिक. नाव? मी कपिल तोडकर. काय आठवणी सांगताल साहेबांच्या? विलासराव साहेबांबद्दल एक आठवण आहे की जसे की त्यांनी केंद्रीय मंत्रीपर्यंत ग्रामपंचायतपासून ते केंद्रीय मंत्र्यापर्यंत त्यांचा वाटचाल झाली. तर कुठेही जरी असले तरी त्यांनी दसरा महोत्सव म्हणले की बाभळगावला त्यांनी हजर राहायचे. बिलकुल. मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, काही जरी झाले तर विदेशात जरी असले त्यांनी तर त्यांनी दसरा महोत्सवाला बाभळगावमध्ये असणार म्हणजे असणारच असं त्यांची आठवण. दसरा आणि आमशा आवर्जून कुठे बी राहू त्यांनी येत होत. नाव? तरुण आहेत तुम्ही. काय आठवणी? पठाण अल्लाउद्दीन जमाल. मी प्रॉपर इथलं बाभळगावचंच आहे आणि लहानपणापासून त्यांच्याबद्दल भरपूर गोष्टी पाहिल्या त्यांनी. बघा, त्यांचं लहान लेकरापासून मोठ्या वयोवृद्धापर्यंत सगळ्यांकडेच लक्ष असायचं. जेव्हा जेव्हा ते बाभळगावमध्ये यायचे तर बाभळगावमध्ये सर्वसामान्य माणसापासून प्रत्येकाला त्यांनी भेट घ्यायची. प्रत्येकाचे सगळ्यांच्या अडचणी विचारायचे. गाडी जरी प्रवास करत असतील तर गाडीमध्ये जात असताना कोणी जर दिसला, काय चाललंय, तब्येत कशी आहे, कसा व्यवसाय चालू आहे, कशी शेती चालू आहे, सगळ्यांना हात करायचे, सगळ्यांना प्रेमानं बोलायचे. आणि त्यांची दुसरी जर असं आठवण जर सांगायला गेलात का अशा खूप आठवणी आहेत. एक किस्सा झाला होता. मुंबईमध्ये एक पानपट्टी किंवा एक इस्त्रीचं दुकान होतं एक वयोवृद्ध महिलाचं आणि ते महानगरपालिकेनं त्या ठिकाणी उचलून घेऊन गेली होती. मी त्यावेळेस साहेबांना भेटायला गेलो होतो. मग साहेबांना एक गोष्ट तिथल्या संबंधित डिपार्टमेंट मधल्या एका व्यक्तीने सांगितलं की बाबा एक वयोवृद्ध महिलेचं दुकान उठवले. तर साहेबांनी त्यांना आदेश दिलं की अर्ध्या तासाच्या आत जिथून दुकान तुम्ही उचललात तिथं मला दिसायला पाहिजे. म्हणजे एक सर्वसामान्य माणसाकडे पण साहेबांचं त्या ठिकाणी लक्ष होतं. आणि साहेब कुठं जरी असले, दसरा महोत्सव जे आहे आमच्या बाभळगावचा हे सगळ्यापेक्षा युनिक आहे आणि खूप मोठा असायचा. ते कुठं जरी असले, विदेशात जरी असले त्यांनी तर बाभळगावमध्ये दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी इथंच यायचे. आणि हे खूप जुनी रूढी परंपरा खूप पूर्वीपासून चालू झालेली होती आणि ते वारसा आजही भैयासाहेब त्या ठिकाणी जोपासत आहेत आणि हे खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि साहेब एक ग्रामपंचायतच्या एक सदस्यापासून किंवा सरपंच पदापासून मग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा असेल किंवा केंद्रीय मंत्री पद असेल तिथपर्यंत गेले. परंतु गावाला कधीच विसरले नाहीत किंवा महाराष्ट्राला नाही किंवा देशाला नाही. जे बाहेरच्या इतर राज्यामध्ये, जे विदेशामध्ये, ते आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये पाहिजे. आणि पुण्याला शांघाई बनवण्याचं स्वप्न साहेबांचं होतं आणि लातूरला पुणे बनवण्याचं स्वप्न साहेबांचं हे पण होतं. विलासराव नेहमी म्हणायचे की जे नवं ते लातूरला हवं. आणि नक्कीच कायापालट झाला असता तुम्ही म्हटल्या आणखीन साहेब जर असते तर. साहेबांच्या काही आणखीन आठवणी आहेत का? जुन्या आठवणी म्हणजे समजा गावामध्ये पटक्यावाली माणसं हे जे भेटले, काय चालेल नागनाथराव यांच्याच वडिलांना आता तुकाराम डायरेक्ट असं बोलायचे काय चाललंय म्हणून. हो बिलकुल, नाव घेऊन बोलायचे. समजा शिंदे नाव असेल
तर काय चालेल शिंदे म्हणून त्यांच्या खांद्यावर हात टाकून बोलायचे. एवढंच त्यांना अभिमान वाटायचा की जसं की मीच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटायचं. प्रत्येकालाच असं वाटायचं की त्यावेळेस. अशा खूप आठवणी आहेत त्यांच्या. बोलायचंय कुणाला काय आणखीन? आणि आजूबाजूचे जसे की आता आजूबाजूला आमचे सेलू आहे, शिवणी आहे, सारोळ आहे, सोनोती आहे, कातपूर आहे, सिकंदरपूर आहे, धानोर आहे, इतर गावचे पण लोक त्या ठिकाणी दसरा महोत्सवासाठी खास बाबळगावमध्ये यायचे. साहेब त्यांना सतत सांगायचे की आपण आपापल्या गावामध्ये दसरा महोत्सव साजरा करा, परंतु लोक म्हणायचे नाही, आमचा दसरा महोत्सव हा बाबळगावमध्येच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी साजरा केला जात आहे म्हणायचे. आणि लोक किती जरी सांगितलं तर बाबळगावमध्ये दसरा म्हणल्यास इथे यायचेच. दसऱ्याला एकदा सभा भरली तर मग हे चावडीत, त्यावेळेस म्हणले काही लोकांनी म्हणजे आमच्या गावाला दवाखाना पाहिजे, तर झाला म्हणजे मंजूर तुम्हाला, दिला म्हणले झाला लगेच. दिला म्हणले तुम्हाला मग दवाखाना तयार करून. दिलखुलास व्यक्तिमत्व त्यांचं. आणखी काय नाही. नेते भरपूर आहेत, पण लोक नेते क्वचितच होतात जे की अशा लोकांमधून तयार होतात. ग्रामपंचायत सदस्य, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, प्रवास मोठा आहे, छोटा नाहीये हा प्रवास. बोलायचं काही देशमुख साहेबांबद्दलच्या आठवणी आहेत का काही? सांगा एखादी आठवण सांगा. साहेबाची आठवण खूप येते आम्हाला. क्षणाक्षणामध्ये साहेबाची आठवण येते. साहेबांनी एवढं केलं आमच्यासाठी, असं कोणच करणार नाही, पुढे बी होणार नाही, मागे बी होणार नाही. साहेबांनी खूप केले. सरपंच पदापासून साहेब मुख्यमंत्री पदापासून गेले. भावना अतिशय बोलक्या आहेत आणि नक्कीच देशमुख साहेबांनी काय कमवलं होतं तर अशी माणसं कमवली होते आणि यातून ते पुढं त्यांचा प्रवास झाला. ज्या वेळेस पण विलासराव देशमुख साहेब यायचे तर वेळामावश्याला त्यांनी याच ठिकाणी वेळामावस्या साजरी करत होते. तर त्यावेळेस बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मंडप मारून बरेच लोक गोरगरीब जनता या ठिकाणी येऊन वेळामावस्या साजरी करून जात होते.